माय बाप हील ताप हिरोनी बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना
मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोणी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू सिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिप्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मस्तकमाधापाया लावी चरणापे. मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग वैराग्य राजरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये धावाधावी कशी करावी हे फलासह प्रतिपादन करतात. विठा अधिष्ठान दैवत बजरंगबली यांच्या सानिध्यात चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे हनुमानवाडी म्हाळस पिंपळगाव या ठिकाणी थोर साधू संतांच्या महात्म्यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापासून चालत असलेला जवळजवळ हे 31वे वर्ष आहे आणि त्रितपपूर्तीकडे वाटचाल करत आहे. मला वाटतं 5 वर्षांनी 4-5 वर्षांनी 3 तप या सप्ताहाला होत आहेत आणि चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह परमपूज्य प्रातस्मरणीय बंसी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य प्रातस्मरणीय शांती ब्रह्म देवगडजी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे महंत सुनील गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण राम महाराज परमपूज्य प्रातस्मरणीय देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे राम महाराज खरवंडीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण रावसाहेब महाराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच ग्रामस्थ माता भगिनी आणि विशेष करून आपल्या संप्रदायाचे जे अधोरी आहे निष्ठावान वारकरी आहे असे सर्वच उपस्थित असणारे वैष्णव
टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, त्यात विशेष असणारे आपले बाप्पू आहेत आणि मृदुंगाचार्य आहे, पेटी मास्तर आहे आणि ही सर्व ग्रामस्थाच्या वतीने प्राप्त झालेली सेवा. विठ्ठल नाव घेण्याकरता वेळ नाही. आणि नाव घेतलं का काय होतं सांगू का? मी नेहमी सांगत असतो, माझं तुमच्याविषयी प्रेम आहे, मला 2-4 जणांचे नावही माहीत आहे, असं नाही नाव माहीत नाही असं नाही. परंतु काय होतं, तुमच्याविषयी असणारं माझ्या अंतकरणातलं प्रेम जर व्यक्त केलं तर ते मुखातून बाहेर निघून जातं. याच्यामुळे तुमचं जे प्रेम आहे ते हृदयातच राहू द्या. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये जीवनामध्ये धावाधावी कशी करावी हे फलासह सांगितलेलं आहे. जीवनामध्ये धावाधावी कशी करावी हे सांगितलेलं आहे. तुम्ही पहिला प्रश्न असा विचारणार, आम्ही तर रात्रंदिवस धावतो आणि आम्हाला परत पुन्हा धावायचं का सांगतात? या जगताकडे जर पाहिलं तर कोण धावताना दिसत नाही. प्रत्येक मनुष्य मात्र धावतोय. याच्या यावत मनुष्य काय करतोय? धावतोय. रात्रंदिवस धावतोय. रात्रंदिवस लहानापासून मोठ्यापर्यंत धावतोय. लहान पाहिला तोही धावतोय, मोठा पाहिला तोही धावतो. व्यापाऱ्याकडे पाहिलं व्यापारीही धावतो. शेतकऱ्याकडे पहा बरं, शेतकरीही धावतो. सुशिक्षितही धावतो आणि अशिक्षितही धावतो. प्रत्येक वर्गातील घटक, प्रत्येक वर्गातील व्यक्ती काय करतोय? धावताना दिसतोय. नोकरीवालाही धावतो आणि विना नोकरीवालाही धावतात. राजकारणीही धावतो आणि समाजकारणीही धावतो. धावतो का नाही? प्रत्येक जण धावतो. याच्या पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर देशभक्तही धावतो. देशभक्तही धावतो आणि रात्रंदिवस धावतो तो हरिभक्तही धावतो. प्रत्येक घटकातला व्यक्ती हा काय करतोय? धावतोय. प्रत्येक जीव धावतो. याच्या यावत म्हणजे जो जन्माला आला ना मनुष्य मात्र, त्याचा विचार करायचा आहे आपल्याला. तो प्रत्येक जीव काय करतोय? धावतोय. परंतु धावत असताना काय, प्रत्येकाचा साधन वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचा मार्ग भिन्न भिन्न आहे. काय धावत असताना प्रत्येका ज्या मार्गाने धावतो, ज्या रस्त्याने धावतो, ज्या साधनाने धावतो, ते साधन भिन्न भिन्न आहे. परंतु प्रत्येकाचं साध्य काय आहे? तर एक आहे. विठ्ठल मार्ग भिन्न भिन्न आहे परंतु साध्य काय आहे? एक आहे. परंतु जर या समाजाकडे जर पाहिलं ना, परंतु साध्याविषयी विप्रपत्ती आहे. विप्रपत्ती आहे. तुम्ही म्हणणार साध्य एक सांगितलं तुम्ही, काय मार्ग अनेक सांगितलेले आहे, परंतु काय आहे? साध्य एक आहे. असं कसं होऊ शकतं? प्रत्येकाला विचारा बरं. एखाद्या नोकरदार वर्गाला विचारलं तर तू कशा करता धावतो? तो म्हणेल महिन्याच्या शेवटी जे भेटतं त्याच्या करता धावतो. आणि तुम्ही साध्य एक सांगितलं. एखादा शेतकऱ्याला विचारा बरं, त्याला जर विचारलं तर तो कशा करता धावतो? ते पिकाचं उत्पादन काढण्याकरता धावतो. म्हणजे साध्य भिन्न असताना तुम्ही म्हणता का साध्य काय आहे? एक आहे. व्यापाऱ्याला विचारा बरं, 2 पैशाचे 4 पैसे करण्याकरता तो काय करतो? धावतो का नाही? तरुणाला विचारा बरं, तो कशा करता धावतो? जो सुशिक्षित आहे त्याला विचारा बरं, कशा करता धावतो? म्हणजे प्रत्येकाचं साध्य भिन्न असताना तुम्ही म्हणता साध्य काय आहे? एक आहे. महाराज मंडळीला विचारा बरं. महाराज मंडळी तुमचंच कशाला सांगावं आमचं? महाराज मंडळीला विचारा बरं, तुम्ही कशा करता रात्रंदिवस? पालथे उलथे पडतात. ते गुरुवर्य राऊत बाबांचा शब्द आहे. कशाला धावतात रात्रंदिवस? कीर्तन करण्याकरता. कीर्तन करता धावतात का कीर्तनाच्या नंतर जे भेटणार आहे त्याच्या करता? विठ्ठला
होय, साधन भिन्न भिन्न आहे आणि साध्यही भिन्न भिन्न आहे. आणि तुम्ही सांगत असताना सांगितलं साध्य काय आहे, एक आहे. तुम्हाला विचारतो, शेतकरी धावतो कशा करता धावतो? समजा सर्व शेतकरी वर्ग आहे त्याच्यामुळे शेतकरी घेतो. शेतकरी कशा करता धावतो? शेती करण्याकरता. शेती करण्याकरता धावतो. शेती करण्याकरता धावतो का त्याच्यातून काही मोबदला मिळावं म्हणून धावतो? त्याच्यातून उत्पादन चांगल्या प्रकारे निघावं म्हणून शेतकरी काय करतो? धावतो. धाव संपली का? उत्पादन निघालं, खळ झालं, धाव संपली का? जे साधन असतं काय, जे साध्य असतं ना ते साधन होत असतं. पहिल्यांदा त्याचं शेती करणे हे काय झालं? साधन झालं. आणि साध्य काय झालं? उत्पन्न मिळवणं हे साधन झालं. परंतु उत्पन्न प्राप्त झाल्यानंतर जे उत्पन्न मिळतं, हातात जे धान्य प्राप्त होतं, जे धान्य प्राप्त होतं ते पुन्हा काय होतं? साधन बनून जातं. कारण ते धान्य साधन आहे का? आपलं धान्य साधन आहे का? नाही नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी साध्य आहे ना. धान्य साधन नाही. धान्य काय होतं? जर धान्याची उपजीविका केली तर धान्य काय झालं? साधन झालं. धान्य मोंढ्यामध्ये नेऊन विकलं ते काय झालं? साधन झालं. साध्य काय झालं? काय झाला? पैसा काय झाला? साध्य. बरं, पैसा साध्य झाला, पैसा प्राप्त झाला. पैसा हे साध्य आहे का हो? परत साध्य बदलत असतं. पहिला पैसा प्राप्त झाल्यानंतर कोणाला जमीन घ्यावं वाटती, कोणाला विहीर खांदावं वाटती, कोणाला गाडी घ्यावं वाटती, कोणाला काय काय, प्रत्येक भिन्न. म्हणजे पैसा काय झालं? साधन झालं. पहिल्यांदा ते काय होतं? साध्य होतं. आणि नंतर मग जमीन घेतली, काय जमीन घेतली, गाडी घेतली, घोडी घेतली, बंगला बांधला, हे साध्य झालं ना सर्वात. मग गाडी घेतली, गाडी साध्य झालं. मग गाडी साध्य राहतं का साधन होतं? घर बांधलं, घर हे साध्य होतं त्याच्यावालं. इतक्या वर्षापासून चिंतन करत होता की काय घर झालं पाहिजे, घर झालं पाहिजे, घर झालं पाहिजे म्हणून मन पडलेली ना. काय विहीर पावी खोदून, काय घर पाव बांधून, आणि पुढलंच काय आम्हाला अनुभव नाही. तुम्हाला लग्न पाव विठाला. घर बांधलं, घर साध्य झालं. परंतु घर झाल्यानंतर घर साध्य होतं का घरामध्ये राहणं हे साध्य आहे? काय साध्य म्हणजे फल. काय असतं? साध्य म्हणजे काय? फल. घर साध्य होतं का? नाही, घर साधन होतं. आणि घराच्या द्वारे आपल्याला अनुकूल वातावरण तयार व्हावं हे काय झालं? साध्य झालं. म्हणजे साधन जे साध्य आहे ते बदलत जातं. परंतु सर्वात शेवटी साध्य काय आहे? नोकरी करायची. कशा करता? पैसा करता. पैसा कशा करता पाहिजे? प्रत्येकाला जे साध्य आहे ते एकच आहे. आणि ते साध्य कोणतं असेल तर ते सुख साध्य आहे. विठाला. मार्ग कोणताही असू द्या, परंतु प्रत्येक जीवाचं साध्य काय आहे? घर जे बांधतो तो कशा करता? सुखा करता. जमीन घेतो ते सुखा करता. लग्न करतो ते सुखा करता. गाडी घेतो ते सुखा करता. कीर्तन करतो ते सुखा करता. म्हणजे मार्ग भिन्न भिन्न आहे, साधन भिन्न भिन्न आहे, परंतु प्रत्येक जीवाचं जे लक्ष्य आहे ते काय आहे? सुख आहे. सुख. आणि त्या सुखा करता आपण काय करतो? रात्रंदिवस धावतो, रात्रंदिवस. परंतु ते आपल्याला सुख प्राप्त झालंय का? पहा बरं, विचार करा. आपले किती गेले आतापर्यंत? ज्याचा त्याने विचार करा. कोणाचे 20 गेलेत, कोणाचे 25, 30, 40, 50, 60, 70 इतके गेले. आणि आपल्या पूर्वी हे ते बी गेले ना, त्यांना प्राप्त झालं का? कोण कोण गेलं? आपला आजा गेला, पंजोबाई गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मतना गेला,
बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे एवढे गेले आणि कशामुळे गेले? त्या धावण्यामुळे. काय इतकं धावतात, इतकं धावतात. मसनात गौऱ्या गेल्या तरीही धावतात. तो नाही गेला. काय तो नाही गेला. त्याच्या गौऱ्या मसनात जातात तरीही धावतात, तरीही धावतो. ज्ञानोबारायने सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात किती धावतो जीव, किती धावतो. दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानोबाराय म्हणतात दरदूर सापे गिळीज तो आहे उभा, दरदूर सापे गिळीज तो आहे उभा, तरी तो मासिया वेटाळी जिभा, कवने प्राणिया लोभा वाढविती तृष्णा. ज्ञानोबाराय चिंतन सांगत असताना म्हणतात दरदूर म्हणजे कोण? बेंडूक. दरदूर म्हणजे काय? बेंडूक. ड्राव ड्राव करणारा बेंडूक. ड्राव 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 नुसता ड्राव ड्राव करतो, नुसता बोलतो, इतका बोलतो, इतका बोलतो, झोपा येऊन देत नाही. सगळं गाव काय करतो? डोक्यावर घेतो. हा असं झालं, तसं झालं, असं. तो बेंडुकाचं सांगतो बरं का, ज्ञानोबाराने सांगितलं. तो जो बेंडूक आहे ना, दरदूर सापे गिळजतो आहे उभा, त्या बेंडकाला सापाने 75% गिळलेला असतो. किती? 75%. किती? जसं ट्रॅक्टर आहे ना, ट्रॅक्टरचे दोन्ही मागच्या चाकाच्या पुढले टेरिंग असते ना, त्याच्या पुढपर्यंत काय गेलेलं असतं? गिळूनकृत केलेलं असतं. फक्त हेडलाईट असतात समोरचे. एवढे कोणाचे? बेंडकाचे. हे ध्यानात ठेवा. समजलं पाहिजे, ते समजलं पाहिजे. बेंडकाच्या त्या सापाने इतकं गिळलेलं असतं. किती? फक्त त्याचे ते पुढलं चोच असते ना, ती तेवढेच बाहेर असतं, बाकी पूर्ण सापाने गिळलेलं असतं. ज्ञानोबाराय म्हणतात इतकं बेंडकाने गिळलेलं असतं, इतकं बेंडकाने गिळलेलं असतं, तेवढ्यात त्याच्या समोर तै तो मासिया वेटाळी जिभा, त्याच्या समोरून माशी काय करते? फडफड करते. इकून तिकडं, इकून तिकडं माशी फडफड करते. कोण? माशी. हे ध्यानात ठेवायचं. माशी फडफड करते. मग तो बेंडूक काय करतो माहिती का? तै तो मासिया वेटाळी जिभा, काय तो जीभ काढतो आणि त्या माशी धरण्याचा प्रयत्न करतो. कोण? बेंडूक. गुरुवर्य फुलेबाबा पाठ शिकवत असताना म्हणतात ज्ञानोबारायांना बेंडूक सांगायचा होता का साप सांगायचा होता? करा बरं विचार. साप सांगायचा होता का माशी सांगायची होती? हे काहीच सांगायचं नव्हतं त्यांचे शब्द. ज्ञानोबारायला बेंडकाचंही घेणं नाही, ज्ञानोबारायला सापाचंही घेणं नाही, आणि ज्ञानोबारायला त्या माशीचंही घेणं नाही. ज्ञानोबारायांनी सांगत असताना कुठपर्यंत धावतो जीव? मसनात गौऱ्या जाईपर्यंत. आता काही क्षणामध्ये, काही क्षणात तो साप त्या बेंडकाला गिळणार आहे. काही क्षणामध्ये त्या बेंडकाला तो साप गिळणार आहे. तरीही त्याला वाटतं येतं काय काय नाही सांगत, निघत काय काय अर्धा एक बांधाला. हे सांगायचं म्हणजे इतका धावतो, इतका धावतो. तरी तो मासिया वेटाळी जिभा. मग इतका धावतो आपण, इतका मनुष्य धावतो, परंतु ज्याच्या करता धावतो, काय ज्याच्या करता धावतो ते प्राप्त होत आलं का? तुमचा काय अनुभव आहे? बोला. आपला काय अनुभव आहे? 50, 60, 70 गेले, काळ्याचे पांढरे झाले, प्राप्त झालं का आपल्याला? तुमचा अनुभव सांगा. अहो नाही प्राप्त झालं. ज्याच्या करता धावतो ते सुख प्राप्त झालं का? अहो या सुखा करता आपण इतका धावतो, इतका धावतो, परंतु सुखा करता अख्खा जन्मची जन्म आपण काय काय करतो? वायाला घालतो. सुखाची आशा जन्म गेला,
जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता हिंडता दिशाशीन इतका धावला तरी ही शिनच पावला. अहो आपण किती धावतोय, काय आपण किती धावणार आहे? किती 100 वर्ष, किती 100 वर्ष. जर टक्केवारी काढली तर 100 जगत का हो कोण? या जुन्या गाड्या ॲव्हरेज देतात, त्यांनी तसं खाल्लेलं आहे. आताच्या गाड्या ॲव्हरेज देतात का? या गाड्या घेतलेल्या गाड्या ॲव्हरेज देत नाही, ह्याच कधी द्यायच्या? लय तर लय 70, 75, 80 जितका धावतो त्याच्यात निम्मे तर झोपण्यामध्येच जातात. राहिले किती? 40, 45, लईच 90 पर्यंत गेला. इतका धावतो. या जगतामध्ये एक असा धावणारा झालाय, इतका धावला, इतका या संसारात धावला, त्याला सुख प्राप्त नाही झालं. किती धावला तो? कोण? नेहमी दृष्टांत सांगितला जातो. रावण किती धावला? त्याच्या आयुष्याची गणना सांगत असताना 14 चौकड्या आयुष्य जयाला. त्याच्या संपत्तीचं घेणं नाही आपल्याला. आपल्याकडे काय कमी आहे? संपत्ती नका विचार कर. त्याला आयुष्य किती होतं? 14 चौकड्या. इतका धावला. ते 14 चौकड्याचं गणित कसं करायचं? जसं आपण म्हणतो ना, चौकडी अभंग, आत्ता अभंग कोणता म्हटला आपण त्याला? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा. हे 4 कड्याचं काय आहे? एक चरण. तसं 14 चौकड्या म्हणजे 4 कड्या म्हणजे 4 युगाची एक कडी. किती? 4 युगाची एक कडी. या युगाचं आयुष्य किती आहे? कलियुगाचं जर आयुष्य पाहिलं, 4 युग आहे. कलियुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि सत्ययुग. कलियुगाचं आयुष्य आहे जरा भारी. काय का मी काय हसवणार नाही आणि मला हसवता येत नाही. आणि हसवणं म्हणजे काय? हा तमाशा नाही, हे कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे काय? रंजवण्याचा विषय नाहीये. ज्याचं रंजन होत नाही, काय कीर्तन हे कशा करता असतं? भगवत प्राप्तीचं साधन आहे. कीर्तन हे हसवण्याचं साधन नाही. ऐका फक्त बारीक. कलियुगाचं जे आयुष्य आहे ना, 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य. किती? 4 लाख. द्वापार युगाचं जे आयुष्य आहे ना, 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य आहे. त्रेतायुगाचं जे आयुष्य आहे ते 12,96,000 वर्ष आहे. किती? 12,96,000 वर्ष आहे. आणि सत्ययुगाचं जे आयुष्य आहे तर 17,28,000 वर्ष सत्ययुगाचं आयुष्य आहे. आणि हे सर्वांची मिळून बेरीज किती होते? 43,20,000 वर्ष. किती? शेवटचा आकडा ध्यानात ठेवा. 43,20,000 झाले का? मग 43,20,000 गुणिले 14, जेवढं गणित होतं तेवढं त्याला आयुष्य होतं. इतका धावला. कोण? रावण. इतका धावला. त्याला सुख प्राप्त झालं का हो? तुम्हाला काय माहिती सुख प्राप्त झालं का नाही? नाही झालं. आणि जर सुख प्राप्त झालं असतं रावणाला, काय जर रावणाला जर सुख प्राप्त झालं असतं तर तो एका भिकाऱ्याचा वेश धारण करून आमच्या सीते मातेच्या दारात त्याने काय केलं नसती? भीक मागितली नसती. म्हणून तो इतका धावला तरीही त्याला काय झालं नाही? सुख प्राप्त झालं नाही. मग तुम्हाला होईल का हे धावल्यानंतर? इतकं धावतो आपण, आपल्याला प्राप्त झालं का? बरं, धावतोय आपण. धावत असताना कोणत्या गोष्टी लागत? त्या 2 गोष्टी लागतात. एक मार्ग लागतो आणि एक वेग लागतो. काय लागतो? एक मार्ग लागतो आणि वेग लागतो. बरं, आपल्याला वेग आहे का नाही धावण्याला? वा वा, किती वेग आहे! इतका वेग आहे, इतका वेग आहे, रात्रंदिवस धावतो. परंतु असं वाटतंय ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात, ज्या अर्थी तुकोबराय म्हणतात धावा, त्या अर्थी आपण जसं धावायचं, जसं पळायचंय तसं पळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, असं धावा. करी ऐसी धावा धावे,
धावी करी. कारण इथे शब्द काय वापरलेला आहे, नुसती धावा धावी करू नका. आपण तर धावा धावी करतो ना. म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी एक मेघ ठोकली. कोणती? ऐशी. ऐशी धावा धावी करा की जेणेकरून भगवान परमात्म्याच्या चरणावर आपलं चित्त काय होईल? स्थिर होईल. करी ऐशी धावा धावी. कारण आपण धावतोय. आणि कोण धावतोय? आपण धावतोय. आणि हे धावत असताना कशा करता धावतोय? आपण जे धावतोय ते विषया करता धावतोय. पंच ज्ञानेंद्रियाचे जे पंच विषय आहे, त्याच्या कर्मेंद्रियाचा विषय जातो, त्याच्या करता धावतातच. परंतु शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे पंच विषय आहे, ते पंच विषय पंच ज्ञानेंद्रिय काय करतात? या मनाचं घोडं करून, मनाच्या घोड्यावर बसून आरूढ होऊन ते विषयाच्या दारात काय करतात? लोळण घेतात. नेत्रेंद्रिय आहे. नेत्रेंद्रियाचा जो विषय आहे तो काय आहे? रूप आहे. तो रूपाकडे धावतो. श्रोत्रियेंद्रियाचा जो विषय आहे तो शब्द आहे. कानाचा जो विषय आहे, श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान, कानाचा विषय जो आहे शब्द, शब्दाकडे धावतोय. घ्राणेंद्रियाचा विषय आहे गंध, त्याच्याकडे धावतोय. त्वगेंद्रियाचा विषय आहे स्पर्श, त्या स्पर्शाकडे धावतोय. आणि रसनेंद्रियाचा विषय आहे रस, त्याच्याकरता धावतोय. म्हणून तर महाराज लोकांच्या गाड्या धाब्यावर दिसतात. बरेच फोटो व्हायरल होतात. चांगले चांगले महाराज लोक बटाटवडा खातात आणि बटाटवडा खाल्ल्यावर कधी त्यांच्या बुद्ध्या मिटरायच्या. रसनेंद्रिय कशाला धावतो? रसाकडे धावतो. या पंच विषय प्राप्त करण्याकरता हा जीव मनावर आरूढ होतो आणि काय करतो? धावत राहतो, धावत राहतो. भलतिया सवे धावे सैराट. वेगाने धावतो, सैराट धावतो, खूप धावतो. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर ज्ञानोबराय म्हणतात, एखादा असा चांगला धावणारा दिसतो आपल्याला, चांगला. किती धावतो असं वाटतं खूपच शांत आहे, याचा मार्ग खूपच शांत आहे, कसा? त्या बगड्यासारखा. एखादा सरोवर असावा, सरोवरावर दगडावर एखादा बगळा असावा, एक मस्त पाय वर केलेला पांढरा शुभ्र, महाराज बगळा, पांढरा शुभ्र, ज्ञानोबरांची भाषा आहे. आणि असं वाटतं तो इतका ध्यान करतोय, इतका ध्यान करतोय. परंतु कुठपर्यंत? ज्ञानोबरांनी सांगितलं, ज्ञानोबराय म्हणतात, निनाते देखुनी बकू, निधनाते देखुनी रंकू, श्री देखुनी कामुकू, प्रवृत्ती धरी. पहा, तो बगळा कुठपर्यंत शांत असतो? मिनाते देखुनी बकू. मीन म्हणजे काय? मासा. आणि बकू म्हणजे काय? बगळा. कुठपर्यंत शांत राहत होतो? जोपर्यंत मासा दिसत नाही तोपर्यंत. एकदा मासा दिसला तर त्याच्यावर झेप घेतो, तसा धावतो. मिनाते देखुनी बक ध्यान धरी दारी सोंग मत्स्यमारी. अशा माशा करता, नाही तर निधनाचे देखुनी रंकू. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचं जरा चिंतन केलं ना, दृष्टांताची रेलचेल आहे. 9092 ओव्या आहे, त्याच्यातील 3500 दृष्टांत ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत. निधनाते देखुनी रंकू. एखादा दरिद्री असेल आणि जर त्याला ठेवा जर दिसला, एखादी मोहराने भरलेला हांडा, ते द्या सोडून, ते ज्ञानोबरांचा काळ होता, मोहराने भरलेला हांडा, एखादी 2000ची गुलाबी नोट जर दिसली तर जाऊ दे, ती बी दिसणार नाही, मोदीनं ती बंद करून टाकली. 500ची नोट. एखाद्या दरिद्री माणसाला 500ची नोट दिसली त्याला, आणि त्याला तिकडं पलीकडे एक मनुष्य तिकडून इकडे येत होता. मग तो काय करेल? त्याला वाटतं तो घेईल काय काय. म्हणून जसा तो त्या नोट घेण्याकरता त्याच्यावर धावतो, तसं आपण काय करतोय?
निधना ते देखुनी रंकू आणि श्री देखुनी कामुकू प्रवृत्ती धरी. एखादा कामनेने युक्त झालेला मनुष्य जसा धावतो त्या स्त्रीकडे पाहून तसा कसा धावतो हे इंद्रिय कशी धावतात ते साहजिकच त्यांची ओढ कशाकडे आहे, विषयाकडे. ज्ञानोबराय पुढची ओळी सांगतात, जैसा खालरा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी जैसी सुटली सांजवणी वत्सची पा. जसं पाणी जरा सुटलं तर कोणत्या दिशेला जातं बरं, पाणी जरा टाकलं तर बोला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय वायव्य नैऋत्य याच्या आठ झाल्या आणि अध आणि ऊर्ध्व या 10 दिशा सांगितलेल्या आहे. किती 10? कोणत्या दिशेला धावतो? दिशेकडे नाही, जिकडं उतार आहे तिथे. जैसे खालरा धावे पाणी भ्रमर पुष्पाची घ्राणी. ते भ्रमर कुठं धावतं? भुंगा, जिथं पुष्प आहे चांगलं सुगंधित तिथं. आणि एखादी गाय असेल, तिसरा दृष्टांत ज्ञान. कोणती गाय? पण जी नूतन जन्मलेली गाय आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तिला सोडावं, ती कुणाकडे जाते? त्या वासराकडे. तसं या इंद्रियाचा स्वाभाविक धाव कुणाकडे असेल तर विषयाकडे आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, असे धावतात ना, असं नका धावून देऊ. करी ऐसी धावा धावी. ऐसी म्हणजे कैसी? जो ज्याचा विषय आहे तो त्याला द्यावाच लागत आहे. नेत्रेंद्रियाचा विषय रूप आहे, ते रूप पाहणारच, त्याला रूप पाहावाच लागेल. परंतु त्याला जर रूप पाहायचं असेल तर रूप कोणतं द्या? ते सुंदर असणार, चतुर्भुज असणार, ते पांडुरंग परमात्म्याचं विटेवर साजीर असणार रूप त्याला दाखवा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कोळकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती. असं धावा. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. असं धावा. कारण प्रत्येक इंद्रियाचा विषय आहे आणि त्याला विषय भोगावाच लागत असतो. त्याचं कार्य आहे तो करणार. फक्त कार्य जे द्यायचं ना ते काही मागेल, मग ते द्यायचं का त्याला? काही मागत होते, गुलाबजाम मागल, जिलेबी मागल, काही मागेल, मग ते द्यायचं का? एखाद्याला जर शुगर असेल, साखर असेल, डायबिटीस असेल, मधुमेह जर असेल तर त्याला गुलाबजाम खाऊन चालेल का? नाही, त्याला दररोज कारल्याचीच भाजी द्यावा लागेल. विठाला ऐशी धावा धावी. जसं नेत्रेंद्रियाचं आहे त्या नेत्रेंद्रियाला रूप भगवान परमात्म्याचं द्यायचं, तसं श्रोत्रेंद्रियाला जे द्यायचं ते काय द्यायचे? भगवान परमात्म्याचे गुणानुवादाचे जे शब्द आहे ते द्यायचे. ऐशी धावा धावी. ऐशी धावा धावी म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे तो विषयामध्ये फक्त आपण जे धावतो ना, धावणं चालूच ठेवायचं. काय आपलं धावणं चालू आहे, धावण्याला वेग बी आहे ना, फक्त थोडासा ट्रॅक चेंज करायचा बस. काय समजलं का? धावणं तर चालू आहे ना, परंतु ज्याच्या करता धावतो ना त्याच्या करताच धावायचं, त्याच्या करताच धावायचं. शेती घेण्याकरता धावायचं ना, शेतकऱ्याने धावलंच पाहिजे ना, शेती घेण्याकरता धावलंच पाहिजे ते. नाही तर दररोज सकाळी उठला स्टँडवर येऊन बसला त्याचा उपयोग काय? आजकाल सकाळी जर स्टँडवर होऊन जायचं म्हटलं ना, गर्दी मात नाही. घरी इतके काम पडलेले असतात आणि सगळे कुठं असतात? स्टँडवर. मग हे स्टँडवर येणं चेंज करायचं आणि शेती करायची. कारण त्याचा जो धर्म आहे तो केलाच पाहिजे ना. गीतेमध्ये तेच सांगितलेलं ना, स्वे स्वे कर्मण्य भिरतात संसिद्धिं लभते नरः. ज्याचं जे कर्म आहे त्या कर्म इमानदारीने करणं हे सुद्धा एक काय आहे? योग्य धावणं आहे. विठाला म्हणतात, करी ऐशी धावा धावी. मग अशी धावा धावी केल्यानंतर काय होतं? काय करायचं तर चित्त लावी चरणापे. आपलं जे चित्त आहे ना त्या चरणाजवळ लावायचं. का चरणाजवळ लावायचं? कारण आपण कशा करता धावतो? आपण सुखा करताच धावतो ना. प्रत्येक जीव हा कशा करता धावतो?
सुखाकरता धावतो आणि ते सुख कुठं आहे तर ते त्याच्या चरणाजवळ आहे. कुठं आहे? त्याच्या चरणच सुखरूप नाही, तो अवघा काय आहे? सुखरूप आहे. माझ्या पांडुरंगा सारी खातो, तो सुखरूप आहे. त्याचे पाय सुद्धा सुखरूप आहेत. तुका म्हणे काही न मागे अनेक आणि तुझे पाय सुख. त्याच्या पायाजवळ सर्व सुख आहे म्हणून चित्त लावी चरणात. काय? त्याच्या पायाजवळ चित्त. तुम्ही म्हणणार हे सुख आणि हे चित्त हे काय नको आम्हाला. आम्हाला काय पाहिजे? सर्व जीवाला जगाला काय पाहिजे? बोला ना. सुख. पैसा मारो परमेश्वर. प्रत्येकाला पैसा, लक्ष्मी पाहिजे प्रत्येकाला. प्रत्येकाला पैसा पाहिजे. हे सुख द्या आणि चित्त स्थिर द्या हे सोडून द्या आतापर्यंत झालेलं. परंतु तुमच्या करता एक सांगतो, तुम्हाला काय पाहिजे? पैसा लागतो का? 1,500 रुपये सरकार पुढे येणार होतं तर बँका पुढे गर्दी मात नव्हती. बहिणींची लाडक्या 1,500 खरंय का? आणि मग तुम्हाला पैसा पाहिजे. हे केवळ अन्वय ना. हे प्रत्येकाला काय पाहिजे? पैसा. प्रत्येक जीवाला कोणताही घटक असू द्या अथपासून भीतीपर्यंत कोणीच सुटत नाही. प्रत्येकाला काय पाहिजे? पैसा पाहिजे ना. मग पैसा जरी पाहिजे असेल तरीही त्याच्या चरणाजवळ जा. तुम्हाला पैसाच पाहिजे ना. थोडा पैसा पाहिजे का विपुल पैसा पाहिजे? भरपूर पैसा पाहिजे ना. भरपूर. या जगतामध्ये काय पैसा किती? थोडा आहे. परंतु खरा जो पैसा आहे आणि खरा जी लक्ष्मी आहे ना ती कुठे आहे? भगवंताच्या पायाजवळ आहे. पाय लक्ष्मीचे हाती. साक्षात लक्ष्मी त्या ठिकाणी लक्ष्मी. आणि आपल्याला काय लागत? पैसाच लागत. कारण हे पाय लक्ष्मीच्या ताब्यात. प्रत्येकाचे पाय लक्ष्मीच्या ताब्यात असतील असं वाटतं. शेकडा काय म्हणायचं? कुठलं म्हणा 99 म्हणा 95 म्हणा 80 म्हणा शेकडा 95 नाही 99% पाय आपले लक्ष्मीच्याच ताब्यात असतात. बाबा तरी कसा चुकेल? त्या देवाने बी आपले पाय त्याच्या तिच्याच ताब्यात देऊन टाकले. कोणी? देवाने बी पाय देऊन टाकलेले ती ताब्यात. तुम्हीच दिले असं नाही म्हणून ही पूर्वापार परंपरा आलेली. त्याने हाताने दिले. कधी दिले? भजन करा सांगतो विठाला. पहा, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं, मेरू पर्वताची रवी केली, वासुकी सर्पाचा दोर केला, भगवान परमात्म्याने कूर्म अवतार त्याच्यात धारण केला, अनेक रत्न त्या समुद्रामध्ये पडले होते म्हणून देवाने आणि दैत्याने समुद्र मंथन केलं. एकीकडून दैत्य होते आणि एकीकडून देव, राक्षस आणि देव होते. आणि मग त्यांनी ते घुसाळायला सुरुवात केली. जसं आपण करतो काय नाही आता खुर्र आता ते असं राहिलं नाही. मिक्सर मध्ये खुर खुर केलं का वर येतं. पूर्वी असं होतं. आणि ते मंथन करायला लागले देव आणि दानव. अनेक रत्न निघाले त्याच्यात. 14 रत्न. ऐरावत निघालं, अमृत निघालं, धन्वंतरी निघाली अनेक. आणि सर्वात शेवटी कोण निघाली? साक्षात लक्ष्मी आई साहेब निघाल्या. लक्ष्मी ज्याला जी सर्वांना पाहिजे ती निघाली. लक्ष्मी निघाली. आता लक्ष्मी कुणाला नकोय सांगा बरं? मंडपात बसलेले लक्ष्मी कुणाला नको? प्रत्येकाला लक्ष्मी आहे. आणि मग त्या ठिकाणी देवालाही लक्ष्मी पाहिजे आणि दैत्यालाही काय पाहिजे? लक्ष्मी पाहिजे. आता वस्तू झाली एक. काय वस्तू झाली एक आणि गिराईक झाले 2 जादा.
मग असं झाल्यानंतर साहजिकच आहे काय भाव, मला वाटतं भाववाढीचं हेच कारण आहे. वस्तू कमी झाली, मागणी जास्त झाली का भाव वाढला. तसंच झालं त्या ठिकाणी, वस्तू झाली कमी एकच आणि भाव वाढला. मला ही पाहिजे, मला ही पाहिजे, मला ही पाहिजे. सगळे राक्षस सगळे देव, ही मला पाहिजे, ही मला पाहिजे, ही मला पाहिजे. लक्ष्मी होती ती, असं वर बोट केल्याबरोबर ते सगळं चिडीचूप झाले. लक्ष्मी पुत्रात एवढी ताकद असते आपण पाहतो. थोडेफार लक्ष्मी असते त्यांच्याकडे तर सगळे गाव टर करत राहत होतो, बोलत राहतो, सगळ्याला चूप बसतो. तिथं साक्षात लक्ष्मी होती. तिनं वर बोट केल्यानंतर सर्व काय झाले, चिडीचूप झाले. हा, आणि तिनं सांगितलं काय, तुम्हाला जर मी हवी असेल, काय तुम्हाला जर मी हवी असेल तर उद्या सकाळी ठीक 7 वाजता यायचं. किती? 7 वाजता. जो येईल, ज्याच्या गळ्यामध्ये ही पुष्पाची माळ मी घालेल, तो माझावाला. असं म्हटल्यानंतर ते काय कीर्तन आहे काय, 7 लगेच पळाले ना. कोण? देवही पळाले, राक्षसही पळाले. रात्रभर तयारी. कोणी शिंप्याकडे जात आहे, कपडे शिवित आहे, कोणी नाव्याकडे जात आहे, कोणी पार्लर मध्ये जात आहे, कोणी धोब्याकडे जात आहे, कोणी सरोवराला जात आहे, स्नान करत आहे. सकाळी 4 वाजले कोणी तांब्यात कोळशे टाकीत आहे. इस्त्री नाही, इस्त्र्या नव्हत्या, इस्त्री नव्हत्या ना. आता तयारी आपल्याला तिनं वरलं पाहिजे याच्याकरता प्रयत्न तर करावं लागेल ना. प्रयत्न करायचे पूर्ण. काय म्हणतात, 7 काय आला, 5 वाजल्यापासूनच लाईन लागली. 5 वाजल्यापासून त्या ठिकाणी सर्व एका साईडला दैत्य आणि एका साईडला देव. आणि मग त्या लक्ष्मी आई साहेबांनी, साक्षात लक्ष्मी, तिनं काय केलं, शृंगार केला. आणि ते लक्ष्मीचं सुंदर असणार ते स्वरूप, हातात पुष्पाची माळा घेतली आणि तिकडे ज्या साईडला दैत्य होते, ज्या बाजूला दैत्य होते, त्यांच्या बाजूला गेली. एकाला पाहिलं, पुढे मार्गक्रमण करत नाही. लक्ष्मी आसुरी प्रवृत्तीकडे जात नाही असं नाही. काय मी काय का, लक्ष्मी आसुरी प्रवृत्तीकडे जात नाही असं नाही, जाते, परंतु त्या ठिकाणी टिकत नाही. विठाला मला वाटलं होतं मला वरणारच नाही, प्रयत्न करायला काय हरकत. चला म्हटलं, माहित होतं मला, पण चला पुढे. मग पुढे गेले देवाच्या साईडला. पहिले इंद्र, चंद्र, महेंद्र, वरुण सगळे या प्रजापती सर्व एका लाईनीला. कशा करता, विना आपल्याला वराव म्हणून. इंद्राच्या पुढून निघून गेली. चंद्र सोडला, महेंद्र सोडला, सगळे सोडले, वरुणही सोडला, पुढे गेले. इंद्राला माहित होतं माग मोठमोठे आहे, पण चला लागला तर लागला नंबर. निवडणुकीत सर्वच फॉर्म भरतात, सगळे थोडे निवडून येतात. काहीला माहित असतं घरचे बी आपल्याला मतदान करत नाही, तरी फॉर्म भरतात का नाही. त्याला माहिती आपलं डिपॉझिट जप्त 100% होणार, फॉर्म भरतात का नाही हो. तसं इंद्राला त्यांना वाटलं चला झालं तर झालं. गेल्या पुढे आई साहेब पुढे निघून गेल्या आणि शेवटून 2 नंबरला भगवान शंकर उभा होते. ते रूप पाहिलं आई साहेबांनी. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भमावी सहितम नमामी. अशा प्रकारचं रूप पाहिलं आणि लक्ष्मी आई साहेबाला थोडस हायसं वाटलं. हार घालावा, हार घालण्याकरता त्यांच्या तोंडाकडे पाहिलं. भगवान शंकराच्या डोळे लावले, विभूती लावून सगळी अंगाला, स्मशानी शुक्रीडा नित्य असं पाहिलं. आई साहेबांनी विचार केला, लग्नाच्या अगोदर हा बाबा आपल्याकडे पाहिना तर गळ्यात हार घालून काय उपयोग. आणि मग शेवटला गेल्या आणि आई साहेबांनी ते रूप पाहिलं. चतुर्भुज असणार, पायापर्यंत ती वैजयंती माळा लोळते, गळ्यामध्ये ते कौस्तुभ मणी आहे, तो किरीट कुंडल आहे. आणि ते रूप पाहिलं
आणि आईसाहेबाला हायसं वाटलं, कारण ते रूपच तसं होतं. सशंख चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसीरुहेक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. असं चतुर्भुज रूप असणारं ते पाहिलं आणि आई साहेबाने ते 2 हात ते पुष्पाची माळा भगवान परमात्म्याच्या गळ्यात टाकण्याकरता वर हात केले. तेवढ्यात भगवान परमात्म्याने तोंड फिरवलं. भगवान विष्णूने काय केलं? तोंड फिरवलं. त्याने तोंड फिरवलं, परंतु हे जे बाकीचे होते ना त्यांना सोडून आले. मग ते काय म्हटले असतील बरं? हिला असंच पाहिजे, हिला असंच पाहिजे. एवढं चांगलं स्थळ पाहिलंय. आई बाप कशा करता पाहता स्थळ? एवढं चांगलं स्थळ पाहिलंय. घरी काय आहे? गडगंज संपत्ती आहे, जमीन आहे, नोकरी आहे. नोकरी आहे आणि ती जाती दुसऱ्या बरोबर निघून. आणि निघून गेल्यानंतर ती 6 महिन्यातच वापस येते. मग बाकीचे काय म्हणतात? हिला असंच पाहिजे. तसं बाकीचे इंद्र आणि चंद्र हिला असंच पाहिजे असं म्हणायला लागले. लक्ष्मीआई साहेबाकडे पर्याय राहिला नव्हता. पर्याय राहिला नव्हता. भगवान परमात्म्याने जसं तोंड फिरवलं होतं तसंच लक्ष्मीआई साहेब पुढून गेल्या आणि हार घालण्याकरता जसे पिंडा फिरले भगवान परमात्मा, तशा लक्ष्मीआई साहेब पिंडा फिरल्या. आणि मग लक्ष्मीआई साहेबांनी विनंती केली, देवा, हे परमात्मा जगन्नियंता, मला जर तुमची अर्धांगी बनण्याचा जर अधिकार नसेल तर तुम्ही काय करा, तुमच्या चरणाची तरी सेवा द्या. आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याने होकार दिला आणि आई साहेबांनी भगवान परमात्म्याच्या गळ्यात तो हार घातला. ज्ञानोबराय त्याचं चिंतन करतात. ते सर्वस्वी करुणी सेवा अभिमान सांडोनी पांडवा आणि ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली विठाला. पहा बरं, आता तुम्हाला काय लागत? पैसा लागतो ना. मग पैसा कुठे? साक्षात पैसा कुठे? त्या भगवान परमात्म्याच्या पायाजवळ आहे. मग पैसा करता तरी ते पाय पहा. पैसाच लागतो ना. मग पैसा करता तरी त्या पायाकडे जाणार. त्या पायाची काय करा? आठवण करा ना. म्हणून चित्त लावी चरणाते. आणि मग त्या चरणाजवळ जर चित्त लावलं तर मग तो भगवान परमात्मा काय करतो? अभंगाच्या द्वितीय चरणात मग तो माझा माय बाप करी ऐशी धावा धावी. असं जसं सांगितलं तसं धावल्यानंतर भगवान परमात्म्याच्या चरणावर चित्त स्थिर केल्यानंतर मग असं करीन आणि मग तसं करीन. आपण म्हणतो ना, मी मग असं करीन. कधी त्याने जरा बाण तोडला मग मी असं करीन. त्याच्या मगच्या पहिले काहीतरी असतं ना. मग या मगच्या पहिले या ठिकाणी काय ऐशी धावा धावी.
केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ चित्त म्हणजे मन स्थिर केल्यानंतर तो काय करतो, मग तो माझा मायबाप, तो माझा जो मायबाप आहे ना, घेईल ताप हिरोनी, कारण तो सगळ्यांचाच काय आहे, मायबाप आहे. पिता मत्स्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्र ओंकार वृक्षाम यजुरेवच, तो काय आहे, सगळ्याचाच माता पिता आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, नाही तुका म्हणे आता नाही दुसरे. 2-3 प्रमाणे गीतेचं सांगितलं, सगळ्याकडे सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायने बी हेच सांगितलेलं आहे. त्याच्यावर चिंत म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळीतागा, मियाची निमिला साता, काळू प्रासिद्ध असे भूता, वृक्षाची पान हले जाते सत्ता, असा जो करतुम अन्यथा करतुम शक्ती संपन्न असणारा परमात्मा, मग तो माझा मायबाप. मायही आहे तो आणि बापही आहे. तो काय करतो, घेईल ताप हिरोनी. ताप म्हणजे काय, दुःख. ताप म्हणजे काय, दुःख. कोणत्या प्रकारचं दुःख, सगळ्याच प्रकारचं दुःख. कारण शास्त्रामध्ये 3 प्रकारचे ताप सांगितलेले, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. या ताप म्हणजे दुःख. या तिन्ही दुःखामध्ये सर्व दुःखाचा अंतर्भाव आहे. कोणतंही दुःख असू द्या, त्यातील आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात, या शरीर संबंध शरीराच्या मध्ये जे रोग असतात, जे दुःख असतात, त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक दुःख. म्हणजे कोणते रोग शुद्धाधिकापासून होणाऱ्या दुःखात आध्यात्मिक दुःख. एखादा शरीरात रोग झाला, भूक लागली, तहान लागली, शरीरात जे रोग झाले त्याला काय म्हणतात, आध्यात्मिक. म्हणजे कोणताही रोग असू द्या, कारण हे तर रोगाचं कोठार आहे. शरीर रोगाचे कोठार आहे की नाही, शरीर रोगाचे भांडार नाही अपवित्र शरीर आहे. सांगा बरोबर, कोणता रोग कोणाला नाही, प्रत्येकाला प्रत्येक रोग आहे. काय, प्रत्येकाला सर्व रोग आहे. मूळव्याध कोणाला नाही बरं, प्रत्येकाला मूळव्याध आहे. फक्त काहीचा झोपलेला आहे आणि काहीचा उठलेला आहे. शरीरात जे रोग आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात, ताप म्हणतात. अधिभौतिक दुःख त्याला म्हणतात. शेजाऱ्या पाजाऱ्याकून वाघाकून चोर व्याघ्राधिकापासून होणाऱ्या दुःखास अधिभौतिक दुःख म्हणतात. आधी वाघापासून झालं दुःख, सापापासून दुःख, एक उपलक्षण घ्या. शेजाऱ्यातून दुःख झालं, ते काय आहे, अधिभौतिक. शरीराच्या व्यतिरिक्त ज्याच्यापासून दुःख होतं या भूतलावरील त्याला काय म्हणतात, अधिभौतिक दुःख म्हणतात. आणि तिसरं जे दुःख आहे आध्यात्मिक ताप, ते अधिदैविक ताप. त्याला कशाला म्हणतात, अतिवृष्टी, अनावृष्टी, प्रेत पिशाचापासून होणार जे दुःख आहे त्याला अधिदैविक म्हणतात. म्हणजे आता पावसाची गरज नाही, एखाद्याचे कांदे आहे ते काय या गंज घातलेले, वाफागंज, आणि ते काय असतं मध्ये चाळ घातलेली, पोळ घातलेली नाही, वाफागंज टाकलेला आहे, आणि गडगड करायला लागलं, धो आला, काय होतं, दुःख होतं. अवकाळी पाऊस आला, दुःख झालं. हे जे दुःख आहे ते अधिदैविक आहे. मुलगी नांदत नाही, हे कोणतं दुःख आहे, आध्यात्मिक दुःख आहे. मुलगा ऐकतच नाही, काय करावं, अधिभौतिक दुःख. शेजारी पाजारी येतो, हे सर्व दुःख या 3 दुःखाचा अंतर्भाव केलेला आहे शास्त्राने. आणि असं जर हे जे दुःख आहे ना, तो काय करतो, घेईल ताप हिरोनी. तो काय करतो, हे दुःख हिरावून घेतो. आणि जर कोणतंही दुःख असो, तो असणारा या जगताचा मायबाप, मग तो माझा मायबाप, घेईन ताप हिरोनी. म्हणून तुम्ही काय करा, याच्या त्याच्या नादाला लागू नका. कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, कुणाचंही ऐकू नका. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. बहुतांच्या मते, किंवा असं केल्यावर तसं होईल, तो तसं केल्यावर तसं येईल, असं केल्यावर तसं होईल. या जगतामध्ये दुःख निवारण करणारे अनेक घटक आहेत.
परंतु ते काय दुःख निवारण करू शकत नाही. म्हणून बहुताच्या मते गोवा. आता मत जर सांगायला गेलं तर कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे. एखादा कर्म करून जर केला तर त्याला काय होईल? गोवा म्हणजे शीन होईल. पंची गोवा नाही म्हणतात. नंतर गोवा, गोव्याला तर दुःखच दुःख आहे, दुःखाच्या खाली. पंजी गोवा नाही, गोवा म्हणजे शीन. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. बहुतांच्या मते जर गेला ना तुम्हाला निश्चित काय होईल? शीण होईल. कर्म मार्ग जर पाहिला गेला तर गहना कर्म मोगती मंत्र चळे थोडा होय धडच वेडा. योग मार्ग करता जर गेलं तर क्लेशोधिक तरस्तेशा मव्यक्ता सत्तचेतसां अव्यक्ता हि गती दुःखम देहवद्भीर वाप्यते. जो योगाची या वाटा निघाले जा सुबटा त्या दुःखाचाची वाटा. योग करण्याकरता आसन करावं लागत आहे. रामदेव बाबा नाही कधी आसन करतात की एका आसनावर सिद्ध झालं कधी समजायचं? जर एका आसनावर, जरा पद्मासन आहे समजा, मांडीवर मांडी घालून बसणं, त्याला काय म्हणतात? पद्मासन म्हणतात. काय? पद्मासन. 6 तास एका आसनावर न हलता न डुलता बसणं, तेव्हा ते आसन सिद्ध झालं असं समजायचं. किती? 6 तास. आपले कीर्तनात किती आसनं होते याचा विचार करा. 2 तासात 2 तासात 6 नाही, कितीतरी कुक्कुड आसन होतं, एक पायवर होतं, एक खाली होतं. त्या आसनाचे नाव सांगता येत नाही, इतकी आसनं होते. आणि यातून मला योग जमेल होय? योग नाही. ज्ञान मार्गाला अधिकारी पाहिजे. म्हणून बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. आपण काय करू शकतो? फक्त एकच करू शकतो. काय? जगद्गुरु तुकोबरा म्हणतात त्याला तुम्ही काय करा? करुणेने हाक मारा. त्याला काय? धीर सुद्धा निघत नाही. अभंगाच्या शेवटच्या बोले धीर विठ्ठले निघेना. तुका म्हणे करुणा बोले विठ्ठले धीर निघेना. तुका म्हणे असा जर अन्वय केला काय तुकाराम महाराज म्हणतात जर त्याला करुणेने दयाद्र अंतकरणाने प्रेमाने काय त्याला जरा बोलवलं तुका म्हणे करुणा बोले बोललं तर तू काय बोलवलं तर धीर विठ्ठले निघेना. त्याला धीरच निघत
बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा. त्याला अनंत नाम कोणत्याही नामाने आळवा त्याला धीर निघत नाही. आपण म्हणून निघा थोडं दम सबुरी आहे ना, थोडं थांब ना जरा. हा अरे अजून संकल्प सोडायचा. ताटात आलं का लई खाल्लं, जसं दावणीत टाकलं का चारा का सुरूच. अरे काही पाणी बिणी काही पंगत असं शेजारी म्हणतात. हा पंगत चालू आहे सार्वजनिक ठिकाणी जेवतो. घरी थोडा बसलेला आहे तू, हा दावणीत बसलेला आहे. असं गुरुवारी बरोबर जाऊ मी नाही तसं. मग काय म्हणत असतो त्याला आपण, ए थांब ना, होळी ना कुंडली कवर जा, दम काढ ना, धीर निघा, धीर काढ ना जरा. असं त्याला धीर सुद्धा निघत नाही. जसं आपल्या पुढे चारा आल्यानंतर आपण खाण्याचा प्रयत्न करतो तसा तो सुद्धा, त्याला जर करुणेने हाक मारली तर धीर निघत नाही. पहा ना तुम्ही महाभारतातला प्रसंग पहा. ज्यावेळेस त्या सभेमध्ये दुःशासनाने दुर्योधनाच्या आज्ञेने द्रौपदीला त्या भरसभेत आणलं आणि दुर्योधनाने हुकूम सोडला. पाहतो काय, हा ओढ तिची साडी, कर तिला विवस्त्र. जिंकलेला आहे आपण तिला युद्ध कर्मामध्ये. त्यावेळेस तिनं सभेत निरीक्षण केलं. पहिल्यांदा त्या धृतराष्ट्राकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं. तो बाहेरून तर आंधळा होताच, परंतु पुत्र स्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसतो. तो त्या पुत्राच्या स्नेहाने आतून सुद्धा काय झालेला होता, आंधळा झालेला होता. भीष्माचार्याकडे नजर फिरवली, भीष्माचार्य विवश झाले, अंध हल्लेलं होतं. द्रोणाचार्य कृपाचार्य होते, त्यांच्याकडे पाहिलं, मिठाला जागले, ते सुद्धा काहीच केलं नाही. कर्णाकडे पाहिलं, तिला वाटलं कोणीच नाही या ठिकाणी. आपल्या हक्काचे 5 जण आहे ना, तिचे 5 पती त्या ठिकाणी बसलेले होते. धर्मराजा, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. धर्मराजाकडे पाहिलं, मान खाली घाली. धर्म होते कारण युद्धमध्ये हरलेले होते. अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुन उठायला लागला. तेवढ्या धर्माने धर्म सांगितला, मांडीवर हात दिला. भीमही विवश झाला, नकुल सहदेवाचा नाईलाज झाला. मग द्रौपदीने ती साडी धरली आणि आपल्या हाताने ती साडी काय करायला लागली, ओढायला लागली. परंतु तो दुःशासन होता, काय दुष्ट दुर्जन होता तो शासन, दुःशासन होता तो. म्हणून त्याची ताकद कुठे, द्रौपदीची ताकद कुठे. आणि मग त्यावेळेस तिनं कुणाची आठवण केली, दोन्ही हात वर केले आणि या जगन्नियाता असणारा परमात्मा त्याच्याकडे आठवण केली. येई वो येई धावून या, विलंब का वाया लावेला कोपाळे, विठाबाई विश्वंबरे भवच्छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. अशा प्रकारची आळवण केल्यानंतर करुणेने त्या भगवान परमात्म्याला हाक मारली, बोलवलं. त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले आणि अंबर अवतार धारण केला, म्हणजे वस्त्र अवतार धारण केला आणि ते वस्त्र द्रौपदीला पुरवलं. हे त्या ठिकाणी सभेत असणाऱ्या त्या धृतराष्ट्राच्या 100 कौरवाला सुद्धा कळलं नाही. सारी थी या नारी थी, सारी थी या नारी थी, नारी बिच सारी थी. हे त्या 100 कौरवाला सुद्धा कळलं नाही. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने त्या द्रौपदीचं काय केलं, लज्जा रक्षण केलं. कशामुळे, तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना मग तो माझ्या. द्रौपदीच्या ती साकडी, हा धावला ती लवड सबडी, म्हणजे इतका वेगाने धावला की कोणाला कळलं नाही. तिचं लज्जा रक्षण केलं. तुका म्हणे करुणा बोले, धीर विठ्ठले निघेना मग तू माझा माय बाप, घेईल ताप धीरोनी. झालेली सेवा अधिष्ठान दैवत बजरंग बलीच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तसेच उपस्थित असणारे सर्वच ग्रामस्थ मंडळ, पितृचरण, मातृचरण, उपस्थित असणारे सर्वच